नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण मागच्या व्हिडिओ लेक्चर्सला भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा या प्रकरणाला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हानांचा अभ्यास करत होतो. त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं आव्हान आहे दारिद्र्य. यामध्ये आपण दारिद्र्य म्हणजे काय, दारिद्र्याचे प्रकार, तसेच दारिद्र्य रेषेचे प्रमाण ठरवणाऱ्या मापन समित्यांचा देखील आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरला अभ्यास केलेला आहे. या व्हिडिओ लेक्चरला आपल्याला भारतातील दारिद्र्याची जी कारणे आहेत त्या कारणांचा अभ्यास करायचा आहे. बघा, भारतामध्ये जी दारिद्र्याचं वाढतं प्रमाण आहे, हे दारिद्र्याचं प्रमाण का जास्त आहे, याची कारणे काय, ह्याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर बघा, सर्वात आधी पहिला मुद्दा आहे वाढती लोकसंख्या. बघा, भारतामध्ये लोकसंख्या वाढती जी लोकसंख्या आहे त्या वाढत्या लोकसंख्यातून शिक्षित आणि अशिक्षित अशा दोन्ही प्रकारच्या श्रमांचा पुरवठा देखील वाढतो. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणं गरजेचं असतं, परंतु त्यांना पुरेशा प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला नाही तर ते बेरोजगार राहतात. मग अशा बेरोजगारीच्या वाढीतून दारिद्र्याच्या प्रमाणात देखील वाढ होते. म्हणजे जसजशी लोकसंख्या वाढत जाते त्या प्रमाणात देशातील दारिद्र्य देखील वाढत जाते. त्यानंतर पुढचा आहे अल्पविकास दर. बघा, भारताच्या 10व्या आणि 11व्या पंचवार्षिक योजनेच्या विकास दर जर आपण पाहिला तर 10व्या पंचवार्षिक योजनेला 7.7% विकास दर 7.7% विकास दर हा 10व्या पंचवार्षिक योजनेला होता. तर 11व्या पंचवार्षिक योजनेला विकास दर हा 7.9% एवढा होता. परंतु याच दरम्यान लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो दर 17.6% एवढा राहिला. तर अलीकडील काळात कृषी क्षेत्रात 2.92%, औद्योगिक क्षेत्रात 6.86% आणि सेवा क्षेत्रात 7.53% असा अल्प विकास दर राहिलेला आहे. या विकास दरातील आणि लोकसंख्या वाढीतील जी तफावत आहे, या तफावतीमुळे रोजगार वाढीस ही तफावत प्रतिकूल ठरते आणि यातून दारिद्र्याच्या प्रमाणात देखील वाढ होते. बघा, या ठिकाणी विकास दर हा 7.9% राहिलेला आहे, तर लोकसंख्या वाढीचा दर हा 17.7% एवढा राहिलेला आहे. म्हणजेच विकास दर हा खूप कमी आहे, लोकसंख्या वाढीच्या तुलनेने विकास दर हा खूप कमी आहे. त्यामुळे देखील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि अल्प विकास दरामुळे देखील दारिद्र्याचे प्रमाण वाढत जाते. त्यानंतर उत्पन्न मालमत्ता विषमता. बघा, भारतामध्ये श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये जमीन, शहरी मालमत्ता, वेतन, कंपनी शेअर्स, कारखाने, विविध सुखसोयी इत्यादींमध्ये दिवसेंदिवस अधिक मोठी दरी निर्माण होत आहे. आणि या उत्पन्नातील व संपत्तीतील विषमतेमुळे व्यक्ती आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करू शकत नाही आणि परिणामी दारिद्र्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढत जाते. दारिद्र्याचे प्रमाण वाढण्यास चालना मिळते. म्हणून उत्पन्न आणि मालमत्तेची विषमता यामुळे देखील भारतातील मोठ्या प्रमाणात दारिद्र्याचे प्रमाण राहिलेले आहे. त्यानंतर कौशल्य अभाव. बघा, भारतामध्ये ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे त्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होत नाही. आणि हे मान्य असले तरी ज्या प्रमाणात नवीन रोजगार संधी वाढत आहेत त्या प्रमाणात कौशल्यपूर्ण कामगार देखील उपलब्ध होत नाही. अशा कौशल्याचा अभाव निर्माण झाल्यामुळे रोजगाराची संधी असताना देखील अनेक लोक हे बेरोजगार राहतात आणि परिणामी देशात दारिद्र्याचं प्रमाण हे वाढत जातं. त्यानंतर सामाजिक परिस्थिती. बघा, भारतीय समाज हा परंपरा आणि रूढींनी ग्रासलेला आहे. तो आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्याचा पुरेपूर वापर करण्यास तयार नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे या म्हणीप्रमाणे जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत समाधान मानण्याची समाजाची, व्यक्तींची वृत्ती आहे आणि त्यामुळे दारिद्र्य वाढीस देखील चालना मिळते.
त्यानंतर गतिशीलतेचा अभाव. बघा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामासाठी जाण्याची क्षमता आपल्या भारतीय समाजात विशेषतः ग्रामीण भागात अजून रुजली नाही. आजही आपल्या घराजवळ नोकरी, गावात कामधंदा मिळेल अशी मानसिकता तरुण वर्गामध्ये दिसून येते. परिणामी गावाजवळ नोकरी किंवा कामधंदा शोधण्यात अनेक तरुण आपले मौल्यवान आयुष्य हे बर्बाद करतात. या वृत्तीमुळे देखील आपल्या देशामध्ये दारिद्र्य हे टिकून राहिलेले आहे. त्यानंतर पुढचं आहे प्रादेशिक विषमता. बघा, भारतामध्ये प्रत्येक राज्याची सामाजिक, आर्थिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक परिस्थिती ही वेगवेगळी आहे. काही राज्यांची जमीन सुपीक आहे, उदाहरणार्थ हरियाणा, पंजाब. तर काही राज्य हे औद्योगिकदृष्ट्या विकसित आहेत, उदाहरणार्थ महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल. तर काही राज्य हे शैक्षणिकदृष्ट्या विकसित आहेत, उदाहरणार्थ केरळ, तामिळनाडू इत्यादी. काही मोजकी राज्ये जर सोडली तर बाकीची उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड ही राज्ये मागास राज्य म्हणून ओळखली जातात. या मागासलेल्या राज्यांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही. परिणामी विकासाचा प्रादेशिक असमतोल निर्माण झाल्यामुळे रोजगार हा उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे दारिद्र्य निर्माण होण्यास चालना मिळते. त्यानंतर शेतजमिनीचे तुकडीकरण किंवा त्यालाच वारसा हक्काच्या कायद्यामुळे जमिनीचे होणारे विभाजन असे देखील आपण म्हणू शकतो. बघा, भारतीय अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लहान शेतकऱ्यांची समस्या व उपाय या शोधनिबंधात त्यांनी शेतकऱ्यांच्या दारिद्र्यासंबंधी मार्मिक विचार मांडले. त्यांच्या मते शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे कारण त्यांच्या जमिनीच्या तुकड्याचे वारसा हक्काच्या कायद्यामुळे सतत होणारे जे लहान तुकडे आहेत म्हणजेच विभाजन आहे, या विभाजनामुळे शेतकरी दारिद्र्यात राहत आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शोधनिबंधामध्ये मांडलं होतं. आणि अशा अतिलहान तुकड्यांवर भांडवल गुंतवण्यास म्हणजेच अवजारे, नवनवीन मोठी यंत्रे वापरण्यास त्यांना वाव मिळत नाही आणि परिणामी शेतकरी देखील या दारिद्र्याच्या दुष्टचक्रात अडकत गेलेला आहे. त्यानंतर पुढचं आहे शेतीवरील अवलंबित्व. बघा, शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे मुख्य कारण म्हणजे देशाच्या वाढत्या लोकसंख्येला केवळ शेतीवरच अवलंबून राहावे लागते. आधीच शेतीचे लहान तुकडे झालेले आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीवर लोकसंख्येचा अतिरिक्त भार वाढून शेतीचे आणखी तुकडे पडतात आणि शेतकऱ्यांचे दारिद्र्य आणखी वाढते. त्यामुळे शेतीवर अवलंबून राहणाऱ्या जादा लोकसंख्येची पोट भरण्याची शेतीखेरीज अन्य व्यवसायात सोय केल्याशिवाय शेतकऱ्यांचे दारिद्र्य हटणार नाही असे डॉक्टर आंबेडकरांनी प्रतिपादन केले होते. आणि त्यासाठी असे सुचवले की देशातील उद्योगधंद्यांची वाढ घडवून आणली पाहिजे. चालू उद्योगधंद्यांचे पुनरुज्जीवन व कच्च्या मालाच्या उपलब्धतेनुसार नवीन उद्योगधंद्यांची निर्मिती करावी असे डॉक्टर आंबेडकरांनी यावेळी सुचवले होते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तंत्रज्ञानाचा अभाव. भारतामध्ये आजही बऱ्याच प्रमाणात कारकुनी निर्माण करणारी ब्रिटिशकालीन मॅक्युलेची शिक्षण व्यवस्था स्वतंत्र भारतात 70 वर्षानंतर देखील सुरू आहे. जे काही तंत्रज्ञानावर आधारित असलेले शिक्षण आपल्या देशात उपलब्ध आहे ते प्रचंड महाग आहे, जे सर्वसामान्य व्यक्तींच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यानंतर दारिद्र्याचे दुष्टचक्र. आपण गरीब आहोत कारण आपण गरीब आहोत, याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेची गरिबीचे कारण देखील गरिबीतच सापडते. याचा अर्थ भारतात आजही 29.5% लोक हे दारिद्र्य रेषेखाली आपले जीवन व्यतीत करतात. ज्या जनतेचे उपभोगाचे प्रश्न सुटले नाहीत, त्यांच्याकडे बचतीची अपेक्षा अयोग्य आहे. तरीसुद्धा त्यांची बचत पातळी कमी असल्याने भांडवल व गुंतवणूक कमी आहे आणि परिणामी देशाचे उत्पादन व रोजगार पातळी देखील कमी आहे. आणि रोजगार पातळी, उत्पन्न व उत्पादन कमी असल्यामुळे दारिद्र्य वाढलेले दिसते. दारिद्र्याच्या दुष्टचक्रात
सातत्याने देशातील जनता अडकलेली दिसते. त्यानंतर सर्वसमावेशक विकासाचा अभाव. बघा, दारिद्र्य कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे सर्वसमावेशक विकास अजूनही आपल्या देशात झाला नाही. 1951 पासून ते 2014पर्यंत आम्ही 12 पंचवार्षिक योजना अवलंबल्या. या दरम्यान आपल्या वार्षिक लोकसंख्या वाढीचा दर हा 2.1%, तर दरडोई उत्पन्न मात्र फक्त 1.5%. 1.5% एवढं वाढलेलं आहे. परिणामी भांडवल गुंतवणुकीचा दर कमी झाला आणि आम्ही सर्वसमावेशक विकास करू शकलो नाही. त्यामुळे देखील दारिद्र्याचे प्रमाण भारतामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. त्यानंतर कृषी क्षेत्राचा होणारा हळूहळू होणारा विकास. बघा, अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या अभ्यासकांनी असे नमूद केलेले आहे, जे अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांनी असे नमूद केलेले आहे की कृषी क्षेत्राचा विकास जर जलद गतीने झाला तर दारिद्र्याचे प्रमाण हे जलद गतीने कमी होईल. कारण भारताची अर्थव्यवस्था अजूनही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे आणि कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग करून पंजाब, हरियाणा यांनी अनुभवाच्या आधारे दारिद्र्य कमी करून देखील दाखवलेले आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राचा वेगाने विकास होणं गरजेचं आहे. त्यानंतर जमीन सुधारणांचा अभाव. कृषी जमिनीचे न्याय्य वाटप आपल्या देशात न झाल्यामुळे देखील भारतात मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य असल्याचे दिसून येते. त्या अनुषंगाने भारत सरकारने जमीन सुधारणा कायदा अस्तित्वात आणला, परंतु हा कायदा केवळ कागदावरच राहिला. या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे जर केली गेली असती तर लहान सीमांत शेतकरी व भूमिहीन शेतमजूर यांना आपल्या हक्काच्या उत्पन्नाचे साधन प्राप्त झाले असते. परंतु दुर्दैवाने या देशात अशा प्रकारच्या कायद्यांची अंमलबजावणी न झाल्यामुळे दारिद्र्य कमी होऊ शकले नाही. तर बघा, अशा पद्धतीने भारतातील दारिद्र्याची ही कारणे आहेत. यानंतर पुढच्या व्हिडिओ लेक्चरला आपण दारिद्र्य निर्मूलनाच्या उपाययोजना अभ्यासणार आहोत.